आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 47. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक नेहमीप्रमाणे आपल्या शार्क लुक आणि करारी बाण्यासह कंपनीत पोहोचला. त्याच्या डोक्यात फक्त गोव्याच्या प्रोजेक्टच्या मीटिंग्स आणि तिकडचे तांत्रिक प्लॅन्स फिरत होते. तो आपल्या केबिनमध्ये जाऊन सेटल झालाच होता. इतक्यात त्याचा PA ऋषी फाईल्स घेऊन आत आला. सर, गोव्याच्या फ्लाईटचे आणि हॉटेल बुकिंगचे डिटेल्स तयार आहेत, ऋषीने मवाळ आवाजात सांगितलं. ओके, सगळं नीट चेक केलंस ना? मीटिंग्सच्या वेळेनुसार सगळं मॅनेज व्हायला हवं. कार्तिक लॅपटॉप उघडत म्हणाला. हो सर, पण दादासाहेबांचा काल रात्री फोन आला होता. त्यांच्या सूचनेनुसार मी गार्गी मॅडमचं आणि माझंही तिकीट कन्फर्म केलंय. ते म्हणाले आपण तिघंही सोबत जातोय. ऋषीने माहिती दिली तसं कार्तिकने चमकून ऋषीकडे पाहिलं. त्याच्या हातातील पेन हातातच थांबलं. काय? गार्गीचं तिकीट? आणि तू सुद्धा? हो सर, म्हणजे दादासाहेबांनी तसे स्पष्ट आदेश दिले होते की मॅडम तुमच्यासोबत असतील आणि मलाही तिथे तुमच्या मदतीसाठी आणि इतर कामांसाठी सोबत यायचं आहे. सो, ऋषीने अत्यंत सावधपणे उत्तर दिलं. कार्तिक काही क्षण सुन्न झाला. दादासाहेबांनी आपल्याला काहीच न सांगता परस्पर ऋषीला हे आदेश दिले याचं त्याला आश्चर्य वाटलं. काल रात्री गार्गीला सोबत नेण्याचं ठरलं होतं खरं, पण दादासाहेबांनी इतक्या वेगाने हालचाली करून तिकीटही काढायला लावली असतील याची त्याला पुसटशी कल्पना नव्हती. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. यार, हे ग्रँडपा पण ना, म्हणजे आता हे फिक्स आहे तर ही कटकट माझ्यासोबत गोव्यालाही येणार. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला आता परिस्थितीचा अंदाज आला होता. ग्रँडपांना नाही म्हणणं आता शक्य नव्हतं. सर, आणि प्रॉब्लेम? काही चुकलंय का माझं? स्वतःच्याच विचारात हरवलेला कार्तिक काही बोलत नाहीये पाहून ऋषीने त्याला घाबरत विचारलं. तसं त्याने त्याची नजर ऋषीकडे वळवली, जो अजूनही त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत उभा होता. ठीक आहे ऋषी, दादासाहेबांनी सांगितलंय म्हणजे काय बोलणार. तो आता जाऊ शकतोस. काही बदल असतील तर मी कळवेनच. कार्तिकने त्यांना निरोप दिला. ऋषी गेल्यावर त्याने खुर्ची मागे रेटली आणि विचारात पडला. यार, हे ग्रँडपा पण ना, आता तिला सांगावं लागेल, नाहीतर ती नेमकं त्या दिवशी काहीतरी गोंधळ घालून ठेवेल. ओ गॉड. त्याने आपला मोबाईल हातात घेतला आणि गार्गीला कॉल लावण्यासाठी स्क्रीनवर तिचं नाव शोधलं आणि गार्गीचा नंबर डायल केला. तिकडे गार्गी ऑटोमधून बसून आपल्या बुटीकच्या दिशेने निघाली होती. ऑटोचा आवाज आणि बाहेरची रहदारी यामुळे तिला पहिल्यांदा फोनचा आवाज नीट ऐकूच आला नाही. एका क्षणाला हलकी रिंग ऐकू आली. तसा बॅगेतला मोबाईल तिने काढला. पाहते तर तिला स्क्रीनवर कार्तिकचं नाव दिसलं. आता हा का कॉल करतोय? मनशीच म्हणत तिनं वैतागून फोन उचलला. हॅलो, कुठेस गार्गी? त्याचा पहिला प्रश्न आला. मी बुटीकमध्ये चालले, रस्त्यात आहे. काय काम आहे आता तुमचं माझ्याकडे? गार्गीने विचारलं. माझं बोलणं नीट ऐक. कार्तिकचा आवाज नेहमीसारखा हुकुमी होता. ग्रँडपांनी ऋषीला सांगून तुझं गोव्याचं तिकीट काढलंय. तुला माहिती असावं म्हणून कॉल केलाय. तर मॅडम, आपण उद्या निघतोय, त्यामुळे तुझे सगळे नखरे बाजूला ठेवून बॅग भरून तयार राहणार आहेस. ऐनवेळी मला कुठलाही प्रॉब्लेम नकोय. काय? इतकी घाई? आणि उद्या का? मला वाटलं होतं अजून वेळ आहे. म्हणजे परवा जाणार होतास ना तू? गार्गीने कपाळावर हात मारला. माझं किती काम बाकी आहे तुला कल्पना आहे का? क्षितीचा ड्रेस राहिलाय. गार्गी, मला तुझ्या कामाचं काहीही सांगत बसू नकोस. इवन आय एम नॉट इंटरेस्टेड टू लिसन. मला फक्त एवढंच माहिती आहे की तुला यावं लागणार आहे. आणि हो. कार्तिक थोडा थांबला. बोल आता पटकन, ती म्हणाली. त्याचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता. हे बघ, मी तुला व्हॉट्सअपवर एक फाईल पाठवतोय.
एटिकेट्स आणि मॅनर्सचं पुस्तक आहे ते. या 2 दिवसात ते नीट चालून काढ. पुस्तकाचं मी काय करू? इथे मला श्वास घ्यायला वेळ नाहीये, हे समजत नाहीये का तुला? पुस्तक आता कधी वाचायचं मी? गार्गी चिडून म्हणाली. वेळ काढ, मला बाकी काही माहीत नाही. तिथल्या क्लायंट समोर आणि 4 चौघात मला तुझा किंवा माझा अपमान नकोय. तू कशी वागतेस हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तिथं काही घोळ घालण्यापेक्षा या काही गोष्टी आधीच शिकून घेतलेल्या बऱ्या. विसरू नकोस, तू कार्तिक इनामदारची बायको म्हणून तिथे येतेस. कार्तिकने टोमणा मारला. गार्गीचा पारा चढला. तुला काय वाटतं? मला काहीच कळत नाही. आणि तुला कशाला काळजी वाटते माझ्या अपमानाची? आणि तुझी इज्जत इतकीच महत्वाची आहे ना, तर नको नेऊ मला सोबत. हे बघ, वाद घालण्यात माझा वेळ वाया घालवू नकोस. तिकीट ऑलरेडी बुक झाले आहे. मी जे सांगितले ते कर. बॅग नीट भर, काहीही विसरू नकोस. मला आता काम आहे, ठेवतोय. असं म्हणून कार्तिकने गार्गीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच फोन कट केला. गार्गीने रागाने फोनकडे पाहिलं. हिटलर कुठला? स्वतःला काय समजतो काय माहिती? मला मॅनर्स शिकवणार हा? तिने वैतागून फोन बॅगेत कोंबला. पण मनातून तिलाही माहिती होतं की आता सुटका नाही. तिला कसंही करून पुढच्या 2 दिवसात क्षितीचं काम उरकावंच लागणार होतं. आज गार्गीने बुटीकमध्ये पोहोचल्यावर स्वतःला कामात झोकून दिलं होतं. समोर क्षितीच्या कॉलेज फेस्टसाठी लागणाऱ्या कपड्यांची यादी आणि काही स्केचेस पसरले होते. फेस्ट अवघ्या 15 दिवसावर आला होता आणि त्यातच आता गोव्याची ही बिनबुलाई ट्रीप मध्येच टपकली होती. कसं होणार हे सगळं पूर्ण? तिने एक सुस्कारा सोडला आणि मशीनवर पाय टाकला. तिचं पूर्ण लक्ष आता क्षितीच्या त्या खास इंडो वेस्टर्न ड्रेसवर होतं. सुयांचा तो वेगवान आवाज आणि गार्गीचं कल्पक डोकं तासन तास ती त्या कापडावर नक्षीकाम आणि फिटिंगमध्ये मग्न होती. मध्येच कार्तिकने पाठवलेल्या त्या मॅनर्सच्या फाईलचा मेसेज मोबाईलवर येऊन पडला होता. पण गार्गीने तिकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. नव्हे, तिला तेवढा वेळच नव्हता. संध्याकाळ झाली तशी गार्गीने तो ड्रेस फायनल केला आणि एकदा स्वतः चेक करून पाहिला आणि तो घेऊनच घरी जायला निघाली. तिला त्या नादात आज घरी जायलाच वेळ झालेला. कार्तिक आज लवकर घरी परतला होता, गार्गीच्याही आधी. तेव्हा गायत्री त्याचीच वाट पाहत होती. तिने त्याला एका कोपऱ्यात गाठलं. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. कार्तिक, इकडे ये आधी. काय झालं मॉम? काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा नाही, पण कार्तिक, तू गोव्याला चाललायस, मग गार्गीला सोबत का नेतोयस? गायत्रीने कपाळावर आठी घालत विचारलं. तिला असं गार्गीचं आणि कार्तिकचं एकत्र बाहेर जाणं फारसं रुचलं नव्हतं. मॉम, मी कशाला नेईल तिला? अरे, मी ऐकलं दादासाहेबांकडून सकाळी. हे अचानक तिच्याबद्दल प्रेम कसं वाटू लागले तुला? मॉम, हे बघ, मला काही फारशी हौस नाहीये तिला नेण्याची, पण कार्तिक ब्लेझर काढत वैतागून पुढे म्हणाला. पण ग्रँडपांचा निर्णय आहे तो. त्यांनी ऋषीला सांगून तिकीटही बुक करायला लावलीत. आता मी त्यांना काय बोलणार? दादासाहेबांचं नाव निघताच गायत्रीचा चेहरा पडला. अरे देवा, या बाबांना कसं कळत नाही? तिला साधे मॅनर्स नाहीत कसे वागावे त्याचे. डोंट वरी मॉम, मी तिला एक बुक दिलंय. होप ती वाचेल. आता काही ऑप्शन आहे का? हो ना, घरात दादासाहेबांच्या शब्दाबाहेर जाता येत नाही, पण तू मात्र तिथे जपून राहा. ती पोरगी शहाणी नाहीये. गायत्री त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. मॉम, मी काही लहान आहे का आता, जे मला अशा सूचना करत आहेस? हो, लहान नाहीयेस, म्हणूनच सांगते. परत म्हणशील येऊन चूक झाली. काय बोलतेस? कसली चूक? बर, ते राहू दे. कार्तिक, ऐक ना, माझ्या मैत्रिणीची एक मुलगी आहे. अरे, अगदी तुझ्यासारखीच आहे. हायजीन मेंटेन करणारी, शिस्तप्रिय. तू ये गोव्यावरून, मग आपण तिला भेटू. मॉम प्लीज, कृपा करून आता कुठली मुलगी दाखवू नकोस. यार, हे आहे तेच लग्न निस्तरायला माझ्या नाकी नऊ येत आहे. सो प्लीज, हा विषय आत्ता नकोय. अरे, एकदा भेटायला काय हरकत आहे? ओके मॉम, तेव्हाचं तेव्हा बघू. मी आता थकलोय, चल. म्हणत कार्तिक मात्र मान हलवत वर त्याच्या बेडरूम मध्ये निघून गेला. गार्गीला घरी पोहोचायला लेट झालेला.
दादासाहेब हॉलमध्येच होते. 8:30 वाजत आलेत पाहून त्यांनी लगबगीने तिच्या बेडरूमकडे निघालेल्या गार्गीला हाक मारली. गार्गी, इकडे. हो, काय ग्रँडपा? आज एवढा उशीर? तुला माहित नाहीये का मला मुलींनी उशिरा आलेला आवडत नाही? ओ, आम सॉरी, मी विसरले. यापुढे असं नाही होणार. ॲक्च्युली क्षितीसाठी एक ड्रेस शिवत होते ना, त्यामुळे थोडा लेट झाला. आम सॉरी. बरं, ठीक आहे. पहिल्यांदा झालं म्हणून आजच्या दिवस तुला माफ करतोय. पण गोव्याला जायची तयारी केलीस का? हे काय? आत्ता वर जाऊन बॅगच भरणार. बॅग आता नंतर भरायला घे. आता जेवणाची वेळ झाली. जा, ये पटकन फ्रेश होऊन. अरे हो, आलेच. घड्याळाकडे पाहत गार्गी म्हणाली आणि भरभर वर आली. बेडरूममध्ये जाण्याऐवजी तिने आधी क्षितीच्या रूमचं डोअर नॉक केलं. काहीच वेळात तिने दार उघडलं. ओ वहिनी, तू आहेस होय? ये ये, आत ये. क्षिती, हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आले. सरप्राईज. अगं काय आहे? अगं तुझा एक ड्रेस पूर्ण झालाय. सी. म्हणतच तिने तो इंडो वेस्टर्न ड्रेस बॅगेतून बाहेर काढला. तेव्हा हॉलमधल्या दिव्यांच्या प्रकाशात त्या ड्रेसचा तो वेगळाच लुक उठून दिसत होता. पारंपरिक आणि आधुनिकतेचा तो सुंदर मेळ बघून क्षितीचे डोळे विस्फारले. हो माय गॉड वहिनी, हा किती सुंदर आहे. क्षितीने तो ड्रेस हातात धरून स्वतःभोवती एक गिरकी घेतली. मला माहिती होतं की तू काहीतरी हटके बनवशील, पण हे तर कल्पने पलीकडचं आहे. थँक्यू सो मच. थांब, मी लगेचच ट्राय करते. तू इथेच थांब हा. क्षिती उत्साहातच तो ड्रेस घालून पाहायला निघून गेली. क्षिती काहीच वेळात तो इंडो वेस्टर्न ड्रेस घालून बाहेर आली. आरशात स्वतःला पाहताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो ड्रेस तिच्यावर अगदी खुलून दिसत होता. वहिनी, हे अमेझिंग आहे, अगदी कल्पनातीत. क्षितीने आनंदाने गार्गीला मिठी मारली. तुला आवडलं ना? बस, मग माझं काम सार्थकी लागलं. गार्गीच्या थकलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अगं तू खरंच ग्रेट आहेस वहिनी. अगं बस झालं ग. किती कौतुक करत आहेस. पण आता माझ्याकडे उद्याचाच दिवस आहे हा. उद्याच्या दिवसात मी होईल तेवढा ड्रेस शिवते आणि मग तिकडून आल्यावर चालेल का ग दुसरा शिवला तर? गार्गीने केविलवाण्या नजरेने विचारलं. अगं ठीक आहे ग, चालेल. आहेत आपल्याकडे भरपूर दिवस. आणि उलट तू आता चाललीच आहेस गोव्याला, तर मस्त एन्जॉय करून ये. तू मस्त एन्जॉय कर म्हणालीस मला? आर यू सिरियस? हो का? काय झालं? क्षिती गंभीर होत म्हणाली. अगं एन्जॉय आणि मस्त, तेही त्या हिटलर सोबत. मग तर इम्पॉसिबल आहे, म्हणत गार्गी मोठ्याने हसली. अगं काय? क्षितीही मोठ्याने हसली. अरे बाप रे, ते त्याने पाठवलेलं बुक अजूनही वाचलं नाहीये मी, आणि मला बॅगही भरायची आहे अजून. चल चल चल, मी जाते, नाहीतर ओरडेल तो मला, म्हणत गार्गी पटकन धावतच त्यांच्या रूममध्ये निघाली. तिचा वेग जास्त होता आणि नेमकाच फोनवर बोलत रूममधून कार्तिक बाहेर पडत होता. ती त्याला जोरात धडकली. तो धक्का इतका जोरात होता की कार्तिकने डोळे मोठे केले. आम सॉरी सॉरी सॉरी. ती कान पकडून पुटपुटत आणि दातावर दात घट्ट करत म्हणाली आणि धावत आत गेली. कार्तिकला ती त्यावेळी खूपच क्यूट वाटलेली. मनाच्या तारा त्याच्याही नकळत छेडल्या गेल्या होत्या, पण कॉलवर होता तो. त्याने त्याचं लक्ष पुन्हा कॉलवर वळवलं. त्या रात्री गार्गीने बॅग भरून ठेवली आणि कार्तिकने पाठवलेलं ते पुस्तक वाचायचं, तर नेमकाच तिला तनूचा कॉल येऊ लागला. मग ती तिच्याशी बोलण्यात बिझी झाली, पण त्या नादात तिचं ते पुस्तक वाचायचंच राहिलं होतं. दुसऱ्या दिवशीही गार्गीने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिलं होतं. क्षितीचा दुसरा ड्रेसही तिने बराचसा पूर्ण केला होता, पण गोव्याच्या ट्रिपचं टेन्शन डोक्यावर होतंच. आणि मग ती रात्र उजाडली, ज्या रात्री त्यांना गोव्यासाठी प्रस्थान करायचं होतं. रात्रीचं जेवण आटोपून गार्गी आरामात सोफ्यावर पाय पसरून बसली होती. 9:30-10 वाजले होते. तिच्या हातात मोबाईल होता आणि समोर कार्तिकने पाठवलेली ती एटिकेट्स आणि मॅनर्सची फाईल उघडी होती. तिने विचार केला होता की उद्या सकाळी निघायचंय, तर आज रात्री निवांत हे पुस्तक वाचून काढावं. ती ते मॅनर्स वाचता वाचता स्वतःशीच पुटपुटत होती. काय कटकट आहे ही.
एक दिवस श्वास कसा घ्यावा यासाठी पण एखादं पुस्तक पाठवेल हा माणूस. इतक्यात कार्तिक बाथरूममधून बाहेर आला आणि आरशासमोर तयार होऊ लागला. आवरत असताना आपोआपच त्याचं लक्ष गार्गीकडे गेलं, जी आरामात मोबाईल घेऊन सोफ्यावर बसली होती. अंगात शर्ट चढवत आणि हातात घड्याळ घालत त्याने गार्गीकडे पाहिलं. तिचा तो निवांत अवतार पाहून तो ओरडलाच. गार्गी, तू अजून अशीच बसली आहेस? बॅग कुठे आहे तुझी? काहीच वेळात कॅब खाली येईल, आपल्याला एअरपोर्टवर पोचायचंय. कार्तिकने घड्याळाकडे बघत ताकीद दिली. गार्गी चपापून उभी राहिली. काय? पण पण आपण तर उद्या सकाळी जाणार होतो ना? अगं बावळट, फ्लाईट आज रात्रीची आहे. मघाशी डायनिंग टेबलवर म्हणालो की तुला आवरून ठेव. वेडपट आहेस का ग तू? लक्ष कुठे असतंय तुझं? तुला काय वाटलं होतं उद्या आरामात जाणार आहोत आपण? कार्तिकने वैतागून विचारलं. गार्गीचा पार गोंधळ उडालेला. ती पटकन उठली आणि तिची भरलेली बॅग सावरू लागली. अरे पण मला वाटलं सकाळी निघायचंय. मला माहित नव्हतं रात्री जायचंय ते. बाप रे, ती अजूनही तिथेच विचार करत उभी पाहून. आता असाच विचार करत बसणारेस का? जाऊन पटकन आवर. आणि हो, सगळं घेतलंय ना? लिस्ट केली का? काय काय घेतलंयस त्याची? कार्तिकने नेहमीच्या शिस्तीत विचारलं. गार्गीने वैतागून त्याच्याकडे पाहिलं. कसली लिस्ट? कपडे भरलेत बॅगेत, बस. त्याची काय लिस्ट बनवायची असते? मला त्याची काही गरज वाटत नाही. तुला हवी असेल तर तू बनव तुझ्या बॅगची लिस्ट. कार्तिकने आता कपाळावर हात मारला. हेच हेच नकोय मला तिथे. तू ते मॅनर्सचं पुस्तक तरी वाचलंस ना? गार्गी, निदान तू तिथं गेल्यावर तरी नीट वागणार आहेस हा? गार्गीला आता त्याच्या त्या अतिकाळजीचं आणि शिस्तीचं हसू आलं. तिने तिरकस नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि मिश्किलपणे म्हणाली, नाही वागणार. तिथं गेल्यावर मी दगड मारत सुटणारे लोकांना, कळलं? ती विक्षिप्त स्मित करत आणि डोळे मिचकावत म्हणाली. तिच्या त्या वाक्यावर त्याने डोक्यावर हात मारला आणि सरळ वळला, ते उपहासाने मान हलवतच. पण तिच्या त्या विक्षिप्त विनोदाने आणि त्या निरागस चेहऱ्याने त्याच्या रागाची जागा एका लपवलेल्या हसूने घेतलेली. पावलट कुठली, तो तोंडातच पुटपुटला, पण तिला ते ऐकू गेलं. काय म्हणालास? काही नाही. जा आता, आवरून घे पटकन. तुझ्यामुळे उशीर होईल. माझं झालंय. मी पाहतो कॅब कुठे आली येते, तो म्हणाला आणि ती पटपट आवरायला गेली. त्याला मात्र अजूनही तिचं बोलणं आणि डोळे मिचकावत बालिशपणे ते बळेच दात विचकावत हसणं आठवत होतं. जणू ती खरंच एखादी मेंटल झालेली मुलगी आहे. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया गोव्यामध्ये आता काय काय घडणार आहे. त्यांच्या आयुष्याला कदाचित कलाटणीही मिळणार आहे. तेव्हा बिलकुल चुकवू नका यापुढचे भाग. ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.